ओटवणे देऊळवाडी मित्रमंडळाने एका रात्रीत साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। तर या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा शनिवारी सकाळी भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। मान्यवरांचं स्वागत लेझिम पथकानं करण्यात आलं। यावेळच्या शिवमय वातावरणामुळे मान्यवर भारावून गेले। बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळप आणि शाळकरी विद्यार्थी कपिल मेस्त्री यांनी सादर केलेल्या गारतने उपस्थित शिवप्रेमींचा उत्साह दुणावला। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। ओटवणे देऊळवाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अथांग शिवभक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा साकारून एक नवा इतिहास रचला। त्यामुळे शिवरायांचं हे रूप या भागाला सदैव ऊर्जा देत राहील। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या या अनावरण व राज्याभिषेक सोहळ्याला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचं देऊळवाडी मित्रमंडळानं उत्कृष्ट नियोजन केलं होतं। त्याला एकच नाव संपूर्ण भारतामध्ये घेतलं जातं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे। त्यांचा अर्धाकृती पुतळा तुम्ही ओटवण्यासारख्या पवित्र ठिकाणी बसवला, याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि पुतळा बसवल्यानंतर तो कायम उजेडामध्ये सुद्धा राहायला पाहिजे, म्हणून माझ्या आमदार निधीमधून 1.5 लाख रुपये हे हायमास्ट लॅम्पसाठी या ठिकाणी जाहीर करतो। आणि 2 हायमास्ट लॅम्प द्यायचे आहेत, कारण की आपण छत्रपतींचा पुतळा उभारला आणि शेजारी रवळनाथाचं देऊळसुद्धा आहे, ते सुद्धा अंधारात राहता कामा नये, म्हणून एकाच्या ऐवजी 2 हायमास्ट लॅम्प हे त्या 2-3 महिन्यामध्ये उठवण्यामध्ये बसतील, एवढं आपल्याला निश्चितपणे सांगतो। खरं तर माझी स्वतःची इच्छा होती की उठवण्यापासून गोव्यापर्यंत जाणारा जो रस्ता आहे, जो असणीवरून जातो, झोंडेवरून जातो आणि गोव्याला जातो, भारतवर्षामध्ये एक स्वातंत्र्याचं वारं हे निर्माण झालं आणि त्यांनी स्वतःच्या राज्याची निर्मिती केली। आणि त्याप्रमाणे संजू परबनी सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांचं राज्य। आपण किती भाग्यवान। कधीतरी महाराज कुठेतरी त्यांचा पदस्पर्श झाला असेल। माझ्या मालवणात मी अनेक वेळेला ज्या किल्ल्यात जातो, सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये, कधीतरी महाराज इथे उभे असतील, त्या ह्याच्याकडे समुद्राकडे बघत असतील। किती भाग्यवान आपण की आपण पण त्याच ठिकाणी उभे आहे जिथे कधीतरी महाराज उभे होते। किती भाग्यवान आपण। आपल्या जिल्ह्यामध्ये महाराजांचा अनेक वेळेला पदस्पर्श झाला, त्याच मार्गाने आपण कधीतरी जातो। मावळे अनेक वेळेला घोड्याच्या टापाने इकडून तिकडे गेले असतील। किती भाग्यवान आपण। आणि ते भाग्य जर आपल्या नशिबात असेल तर त्याला असं फुकट जायला देऊ नका। आपल्या जीवनाचा काहीतरी अर्थ आहे, लक्षात ठेवा। जीवनाचा अर्थ काय समजायचा, कसा समजायचा, तो महाराजांनी आपल्याला शिकून ठेवलाय। त्यांच्या संस्कारांना जपा, महाराजांना जपा। एकदा महाराजांचे संस्कार तुम्हाला कळले तर तुम्ही समाजामध्ये काही वाईट होऊ देणार नाही। पहिलं पाऊल हे तुमचं असेल, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। समाजामध्ये काय वाईट होता कामा नये। काही जरी झालं तर या समाजाचं, या मातीचं मी पण काहीतरी देणं लागतो। मी बाजूच्या वाडीचं काहीतरी देणं लागतो, मी माझ्या शेजाऱ्याचं काहीतरी देणं लागतो। असा एक समाज उभा करूया की कुठेतरी कोणाला त्रास होतोय तो पण माझाच आहे, तो पण माझ्याच जिल्ह्यातला आहे, तो पण माझ्याच महाराष्ट्रातला आहे। असा महाराष्ट्र जेव्हा उभा राहील, असा जिल्हा जेव्हा उभा राहील, तेव्हा कुठल्याही पोलिसाची गरज पडणार नाही। समाज कधी काही चुकणारच नाही तर पोलिसांची तशी गरजच पडणार नाही। पण काही आपल्याच समाजातली लोक चुकतायत। आपल्याच समाजातली लोक काही पैशांसाठी कुठेतरी आपल्या युवकांना, आपल्या तरुणांना चुकीच्या मार्गावर नेत आहेत। मला राग त्याचा आहे, मला राग त्याचा आहे। ही सगळी लोक जी पदांवर येऊन गेलेली आहे, सन्माननीय केसरकर साहेब असतील, त्याच्या अगोदर राणे साहेब असतील, आज नितेश राणे असतील, ते जिल्हा सांभाळायचं त्यांनी काम केलं। मग आपली पण काहीतरी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला आपण उतरवा, इतरांनाही आणि स्वतःही। एवढं विनंती करण्यासाठी आपल्याला इथे आपल्या समोर मी इथे उभा आहे। आपण इथे अतिशय सुंदर इथे महाराजांचा पुतळा उभा केला। जसं संजू परब बोलला ते खरं आहे, महाराजांच्या पुतळ्याला जपा। कधी काय येताना जाताना तुम्हाला कधी वाटलं की कुठेतरी धूळ आहे, स्वतः उतरा, रुमाल काढा आणि स्वतः साफसफाई सुरू करा। कोणतरी गावातला करेल, ग्रामसेवकाला आम्ही सांगू वगैरे, तुम्ही त्यांच्यातले नाही। मला माहिती आहे तुम्ही शिवभक्त आहात,
तुम्ही खिशातला नाही दुसऱ्याच्या खिशातला पण रुमाल काढून ते पुसाल. मला माहिती आहे तेवढे शिवभक्त तुम्ही व्हाल. असे शिवभक्त तुम्ही आहात. मला मनापासून चेतन गावकर मी आपलं कौतुक करतो. आपण मला इथे बोलवलं आणि महाराज हे आमची वीक पॉईंट आहे. महाराजांचा विषय आला काय की काहीच सुचत नाही आणि कुठेही कुठल्याही टोकावर जायची आमची जबाबदारी, आमची